गेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध भडकलं होतं. दोन्ही देशांनी एकमेकांना आव्हान देत वार प्रतिवार सुरू केले होते आणि या दोन्ही देशांमधील बिघडलेल्या संबंधांमुळे जगभरामध्ये चिंतेचा विषय ठरत चालला आहे. तसेच आगामी काळात इस्रायल आणि इराणमधील युद्ध आणखी भडकणार असल्याचं चित्र आणि चिन्हे दिसत आहेत. पण आता याच दरम्यान पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आल्यानं पोलीस दलात खळबळ उडाली आहे. इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांमधील युद्धविराम झाला असला तरी अनेक मुस्लिम राष्ट्रांमधून इराणचे राष्ट्राध्यक्ष असलेल्या अली खामेनी यांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात लोक उतरल्याचं पाहायला मिळत आहे. आता पुण्यामध्ये देखील इराणचे झेंडे आणि खामेनींचे पोस्टर झळकल्याने एकच खळबळ उडाली आहे. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कदमवाक वस्ती ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन भागामध्ये चक्क इराणचा राष्ट्रीय ध्वज आणि राष्ट्राध्यक्ष अली खामेनी यांचे फ्लेक्स लावल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. त्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली. तसेच मागील काही दिवसांपासून इराणी नागरिक परिसरामध्ये घोषणाबाजी करीत असल्याचं नागरिकांकडून सांगण्यात आलं. अशा प्रकारे झेंडे व फ्लेक्स लावल्याने लोणी काळभोरसह परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. हा प्रकार समोर आल्यानंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक होत लोणी काळभोर पोलिसांकडे कारवाईची मागणी करत होते आणि अखेर पोलिसांनी याबाबत कारवाई केली आहे. काल लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कदमवाक वस्ती स्टेशनच्या जवळ इराणी वस्तीमध्ये काही झेंडे, फ्लेक्स, बॅनर्स लावण्यात आले होते, ज्यावरती इराणचे राष्ट्राध्यक्ष व इराण येथील धर्मगुरू सिस्तानी यांचे फोटो लावण्यात आलेले होते. जशी माहिती मिळाली तसे लोणी काळभोरचे पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्या ठिकाणी माहिती घेतली असता सध्या मुस्लिम बांधवांचा मोहरम सण चालू आहे. त्या सणाच्या अनुषंगानं सदरचे बॅनर्स लावल्याचे समोर आले. अधिक चौकशी केली असता सदरच्या बॅनरच्या अनुषंगानं लोणी काळभोर ग्रामपंचायतकडून कुठलीही रीतसर परवानगी घेण्यात आलेली नव्हती. त्यामुळं ज्यांनी ते बॅनर्स लावलेले होते, झेंडे लावले होते, त्यांना ताबडतोब ते काढून घेण्याबाबत ग्रामपंचायतकडून नोटीस देण्यात आली. त्यांनी तसे ते काढले आणि पोलिसांनी त्यांना समजावून सांगितलं की कुठलेही बॅनर्स, पोस्टर्स लावण्यापूर्वी पोलीस विभागाची आणि स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात ग्रामपंचायतची आपण परवानगी घेतली पाहिजे. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी शांतता आहे. ग्रामपंचायतकडून त्यांना नोटीस देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगानं ग्रामपंचायतला त्यांचं रीतसर उत्तर प्राप्त झाल्यानंतर जर त्याच्यामध्ये काही उल्लंघन असेल तर त्यांनी जर पोलीस स्टेशनला काही तक्रार दिली तर निश्चितपणे पोलीस कारवाई करणार आणि अशा स्वरूपाचे बॅनर्स, पोस्टर्स लावण्यापूर्वी कोणीही असो परवानगी घेणं आवश्यक आहे. असे प्रकार घडू नये किंवा घडल्यानंतरसुद्धा पोलीस नेहमीच तत्पर राहून त्या ठिकाणी कम्युनिटी पोलिसिंगचं उपक्रम राबवत असते. मग त्या समाजातील मुल्ला मौलवी असतील, लोकप्रतिनिधी असतील, जे काही तिथले स्थानिक मंडळी असतील, यांच्या आपण मोहल्ला कमिटी किंवा पीस कमिटीच्या मिटिंगा घेत असतो आणि सर्वांना समजावून सांगत असतो, जेणेकरून समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही आणि सर्व सण उत्सव अगदी शांततेत पार पडतील. याबाबत आम्ही माहिती घेतली. पुणे शहरामध्ये जे काही चेन स्नॅचिंग वगैरे होतात त्या अनुषंगाने या इराणी वस्तीमध्ये यापूर्वी काही लोकांवरती कारवाई केलेली आहे. पोलिसांकडून नेहमी त्या ठिकाणी गुन्हेगार चेकिंग मोहीम असेल, कोम्बिंग ऑपरेशन असेल, पेट्रोलिंग असेल, रेकॉर्डवरचे गुन्हेगार रात्री अपरात्री चेक करणं असेल, हे उपक्रम सातत्यानं सुरूच असतात. विषय संवेदनशील असल्याने पोलिसांनी इराणी समाजाची समजूत काढली आणि परवानगी घेऊनच फ्लेक्स लावा अशा सूचना केल्या. तसेच अन्यथा तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील दिला. यावेळी इराणी समाजाने मान्य केले असून परवानगी घेतल्याशिवाय हे पोस्टर लावणार नाही असं आश्वासन दिलंय. त्यानंतर कदमवाक वस्ती ग्रामपंचायतीच्या मदतीने हे सर्व फ्लेक्स पोलीस प्रशासनाकडून हटवण्यात आले. झेंडे व फ्लेक्स लागल्याने लोणी काळभोरसह परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून लोणी स्टेशन परिसरात जमण्यास त्यांनी सुरुवात केली होती. त्यामुळे लोणी काळभोर पोलीस काय कारवाई करणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलं होतं. अखेर कदमवाक वस्ती ग्रामपंचायतीच्या मदतीने हे सर्व फ्लेक्स पोलीस प्रशासनाकडून हटवण्यात आले. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.